मैत्रिणींनो, कशा आहात? काही नवीन वर्षाची तयारी झाली का नाही? 31 डिसेंबरची आम्ही बघा उद्या 31 डिसेंबर आहे म्हणून आजच तयारी केली. आम्ही करणार आहोत चुलीवरती मटण आणि ही चूल पेटवली दिसते का तुम्हाला? आणि आता या चुलीवरती भाजलाय कांदा कसा वाटतोय बघा, सगळा लाल लाल करून घेतलेला आहे. आणि आता ह्याच्यावर टाकणार आहे मटण शिजायला. आधी वाटण काढून घेतो आणि वाटण पाट्यावर सुद्धा कसा वाटणार आहे, मिक्सर मध्ये वाटणार नाही. आणि हा चुलीवरचा बेत बघा. आज उद्याच 31 डिसेंबर आम्ही आज साजरा करणार आहोत, कारण उद्या आहे एकादश आणि आमच्या घरी सर्वांना एकादश असते, त्यामुळं आज आम्ही 31 डिसेंबर साजरा करणार आहे. आणि आम्ही हा चुलीवरती मटण शिजून 31 डिसेंबर हा हे बघा, हे खोबरं, हे आलं, हे लसूण, कोथिंबीर आणि हरभऱ्याची डाळ. तर हरभऱ्याची डाळ मी चांगली भाजून घेते तव्यामध्ये. आणि हरभऱ्याची डाळ आता भाजायला टाकलेली आहे. थोडस तेल टाकते म्हणजे ही चांगली भाजून निघते डाळ. चला तर हरभऱ्याची डाळ तुम्ही काय काय घालता मटणाला कमेंट करा आणि सांगा. आम्ही मटणाला बघा हे घालतो, खोबरं, हरभऱ्याची डाळ, कांदा, कोथिंबीर, आलं, लसूण. आता हे वाटण मी सगळं पाट्यावर वाटणार आहे. काही छानपैकी सोनेरी रंगावर थोडीशी डाळ करून देणार भाजून. करपून नाही द्यायची, फक्त सोनेरी कलर मध्ये भाजायची डाळ. मला काही छानपैकी डाळ भाजत आहे. डाळ भाजली तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि आता मी मटण शिजायला टाकणार आहे. शिजाय टाकायच्या आधी पहिलं वाटण भाजून घेतलं म्हणजे वाटण वाटतो मटण शिजल. आणि चुलीवर मटण पातेल्यात शिजायला खूप उशीर लागतो. आणि असं भाजून घेते तेल टाकून. पानातनं कोथिंबीर उपटून आणली ताजी ताजी. आता ही कोथिंबीर घालायची मटणाला, अजून टेस्ट येणार की नाही. पायाला धने पण आलेत आणि खूप छान अशी कोथिंबीर रानात आता उपटून आणली आणि ती आता वाटणाला घालायची. आहे का नाही मज्जा? आणि लोखंडी तवा ठेवल्यामुळं त्याला टेस्ट अजून छान येते वाटणाला पण. चुलीवरती तेल टाकले. आता कांदा लाल झाला होतोय तोपर्यंत त्याच्यामध्ये मटणामध्ये मी हळद, मीठ आणि हिंग थोडंसं टाकून घेतलंय. हिंग टाकल्याने काय होते, मटणाचा वास येत नाही. त्यामुळे ही आधीच मटण धुवून स्वच्छ करून घेतलं होतं आणि मीठ आणि हळद आणि हिंग टाकून हे करून ठेवलंय मी मिश्रण. आणि आता कांदा टाकलाय तेलात. आता कांदा लाल होतोय. कांदा लाल झाला की मटण शिजायला टाकून द्यायचं. आता कांदा आपला लाल होत आलाय आणि मनी मऊ नेमकी टीप तपली येऊन तिथं. काय पाहिजे ना तुला? तिला वास लागला मांजरीला. आणि आता हे मी मटण फोडणीला टाकून दे. आता छान असं म्हणे का तिकडा छान असं एक जीव करून घेतले. आता थोडंसं 5-10 मिनिटं जरा वापरून द्यायचं. आणि वापरल्यानंतर पाणी आधीच गरम करून घेतलेलं आहे आणि आता हे पाणी ह्याच्यावरती टाकते. गरमच आहे. थोडंसं पाणी सुटलं मटणाला, हे पाणी त्यात ओतून द्यायचं आणि चांगलं मटण